यावेळी आपल्या सोबत आहे गणेश सुमने सर. सर, आपण नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागचे आपण प्रभारी आहात. सर, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत. मी गणेश मुरलीधर. मी आपला अगोदर परिचय देतो तुम्हाला. मी गणेश सुमने. सर, आम्ही तुमच्या सर्वात पहिले तर तुम्हाला आज तुमचे जे वाढदिवस त्यानिमित्त आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतो की आता आपले सघन दौरे सुरू आहे. पुढे निवडणुका लागत आहे आणि तुम्ही यापूर्वी पण बरेचसे दौरे केलेले आहेत. हे मला सांगा, कशा प्रकारचे आपले कार्य सुरू आहे म्हटलं त्याबद्दल सांगा. मी कमीत कमी मला वाटतं महिनाभर होत आहे. एक एक गाव, उमरेड विधानसभा गावी इथून सुरू केला. आम्ही उमरेड पासून सुरू केला अगोदर. आणि पहिले सुरुवात आशीर्वाद घ्यायला रेवतकर काकाजीकडे गेलो. त्यांचा आशीर्वाद त्यांना सांगितलं ना, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मग पुन्हा उमरेडला मी गेलो. उमरेडला जात असताना आमचे मित्र आहेत कावरे परिवार, त्यांच्याशी भेट घेतली. त्या भेट घेतल्यानंतर काही मुस्लिम लोक आहेत, त्यांच्याशी भेट घेतली. बाबा मी आशीर्वाद घेण्याकरता आलो येणाऱ्या निवडणुका विधानसभाच्या लागणाऱ्या 3-4 महिन्यानंतर. तर माझी तयारी आहे आणि मी तयारी करणार आहे. आणि पक्षाच्या वतीने पक्ष मला समजा पुढे नेणार. मी आजपर्यंत पक्षाला काही मागितलेलं नाही. 2007 मध्ये मला पक्षाने तिकीट दिली होती नागपूर महानगरपालिकेमध्ये. तेव्हापासून मी काही कुठे दगाबाजी न करता आपल्या पार्टीची, त्यांच्या पाठीशी, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी मी आजपर्यंत ठामपणे उभा आहे. वाटलं मनात आलं आपल्या की बा आपण उमरेड विधानसभा खाली झाली याच्यामधलं कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ता. मी असं म्हणत नाही की बा मी गेल्यावर तिथे होणार, पण असं काही नाही. असं वाटलं आम्हाला की बा राजू पारवे यावेळेस निवडून आला होता आमच्या काँग्रेस पक्षाच्या तिकिटीवर, पण त्याने दगा केल्यामुळे तो गेला शिवसेनेकडे. त्याला म्हणजे एक समजा लालच म्हणा किंवा त्यांना बैकावा म्हणा की त्यांचं ते काय म्हणत आलं ते त्यांच्या परीने ते गेले शिवसेनेच्या याच्यामध्ये. आता ते शिवसेना गेल्यामुळे आता त्या ठिकाणी राजू पारे नसताना, म्हणून मग असा विचार केला की मग आपण का नाही जे आज तिथे, म्हणून मी विचार केला आणि मी दौरे सुरू केले. हळदगाव हे ते पूर्ण म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत मी त्या उमरेड तालुक्यामध्ये मी पूर्ण प्रचार करून त्यांच्या लोकांशी भेटीगाठी करून फोटो वगैरे, रातच्या फोटो, दिवसाच्या फोटो, हे सर्व त्यांच्याकडून काढून ग्रुपमध्ये बसवून मी सर्व त्यांच्या आपला परिचय दिला आणि त्यांचा मी आशीर्वाद घेतला. उमरेड शहर मध्ये मध्यंतरी आमचे चॅनल्सचा सर्वे केला होता. त्या सर्वे अंतर्गत आम्हाला हे माहित पडलं, जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत, शोषितांचे, आदिवासींचे जे प्रश्न आहेत, तुम्ही नेहमी वाचा फोडण्याचे कार्य केले. लोकांनी, तिथले जे लोक आहेत, तिथली जी जनता आहे, त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना हे म्हटलंय की तुम्हाला यावेळी तिकीट द्यावं, तुम्हीच उमेदवार राहणार, तशी त्यांनी मागणी केली. तर मला सांगा, तुम्ही कशा प्रकारचे विकास कार्य करताय त्याबद्दल सांगा. आता विकास मी त्या गावात मी बघितला आहे. आता म्हणजे मी रात्री गेलो तर रोड तर काही ठिकाणी चांगले आहेत, काही ठिकाणी एकदम अत्यंत खराब आहेत. तो एक बाब. दुसरी बाब, त्या उमरेड तालुक्यामध्ये कोरडवाहूची जमिनी जास्त आहेत. तुम्हाला सांगतो, कोरडवाहू आहे आणि बाजूला आपल्या गोशी खुर्द आहे, त्याला पाण्याची व्यवस्था नाही आहे. आणि इथपर्यंत आमदार खासदार झाले, पण त्यांनी ती व्यवस्था करून घेतली नाही. पण माझं असं मत आहे की मी त्या ठिकाणी आलो तर पहिले माझं प्राधान्य म्हणजे बाबा त्या गोसीखुर्दच्या याच्यावर याले पाणी, कोरडवाहूला पाणी कसं मिळेल आणि त्यांचं ते शेती कशी उत्पन्न होईल, कास्तकाराला कसं त्याचा फायदा होईल, हे माझा पहिला पाय. दुसरं, रोजगारीवर खूप लक्ष राहणार आहे. रोजगारी खूप रोजगारी आहे. चांगले आता 2-4 गावामध्ये आम्ही गेलो ना, एकदम तरुण पोरं आम्हाला मिळाले. व्हॉट्सअपवर खेळण्यामध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये मिळाले. 4-5 गावामध्ये आम्ही गेलो ना, तर तरुण पोरांचं आम्हाला सहकार्य आहे. भाऊ म्हणजे तुमच्यासारखं आम्हाला तलबदार कार्यकर्ता पाहिजे. बोला तुम्ही त्याची काळजी करू नको. पक्षानं मला जेव्हा जबाबदारी दिली आणि मी तुमच्या पाठीशी आलो तर मी तुमच्या पाठीशी हमखास राहील. आणि तुमचा जो रोजगार हमीचा काम जो आहे, मी प्रामाणिकपणे सदनामध्ये ठेवीन की बा आम्हाला रोजगार आमच्या. आता त्याच्यामध्ये रोजगार म्हणजे सरकार एवढं भरू शकत नाही आणि भरू बी शकते, पण त्याच्यामध्ये मोठे प्रायव्हेट सेक्टर पण आहे. आम्ही प्रायव्हेटमध्ये त्यांना एका गावात 10 लोकांची आम्ही एक लिस्ट बनवली तर प्रायव्हेटमध्ये आम्ही त्यांना देऊ शकतो. हे त्यांचा एक दुसरा झाला. तिसरा, बाकीचे मग बाकी
पाणी आहे, हे आहे, ते आहे, बाकीचे चिल्लर चालू किरकोळ काम. हा पुन्हा दुसरी मी उमरेड आतमध्ये शिरलो होतो, जिथं आमचा एक बॅनर लागलेला आहे बाजार चौकामध्ये आतमध्ये. अहो तर म्हणजे गटर लाईन आहे ना, ते नाल्या सुद्धा मच्छर मी स्वतः बघितलं, नाली सुद्धा नाही आहे. मी म्हणलं हे कसे काम केले बाबा. हा, जिल्हा परिषद नाही केलं, नगर परिषद नाही केलं, कोणी आमदारांना लक्ष द्यायला नाही, खासदारांना लक्ष नाही दिलं. म्हणलं हे असं कसं. तर तो एक काम मला महत्वाचं आहे, नाल्या चांगल्या व्यवस्थित करून रोड एवढे करायचे. रोड एकदम बिलकुल छोटे छोटे रोड आहेत. बाजाराचे जे रोड आहेत थोडेसे त्यांना कन्व्हिन्स करून आपण थोडं मोठे करायचे, आणि जेणेकरून मच्छराचा मार कमी असला पाहिजे म्हणून त्याच्या नालीवाली आपण ते करणार आहे, हे मला लक्षात आलेलं आहे. गणेश भाऊ, सतत हे बघताय की तुम्ही उमरेड मतदारसंघ जे आहे ते सतत तुम्ही पिंजून काढवताय. अनेकशा समस्या तुम्ही मार्गी लावलेल्या आहे. बरेचसे जे प्रलंबित प्रश्न ते पण तुम्ही मार्गी लावत आहे. जर तुम्हाला संधी दिली पक्षश्रेष्ठींनी, आज तुमचा वाढदिवस आहे, तर तुम्हाला संधी जर दिली पक्षश्रेष्ठीनं, तर आपला काय एक संकल्प राहणार त्याबद्दल? संकल्प आता समजा जबाबदारी मला दिली, मी नेता म्हणून माझा नंबर 1चा नेता राहिला केदार साहेब, ग्रामीणचे आहेत केदार साहेब. दुसरं माझे आदरणीय राहतील मुळक साहेब, यांच्या सहकार्यानं, नानाभाऊच्या सहकार्यानं हे जे मला सांगतील त्या पद्धतीने मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन मी काम करेन. त्यांच्या आदेशाने मी काम करीन, पक्षाच्या आदेशाने मी काम करीन. पक्ष मोठा पक्ष असते, मी लहान आहे. जरी मी आमदार निवडून आलो तर मी आपल्या हे समजणार नाही की मी खूप मोठा माणूस झालो, अजिबात समजणार नाही. मी लहान आहे. पक्षाचे मी आदेश घेईन, ते समोर काम करीन, त्यांना विचारून मी काम करीन. मतदारांना आपला काय मेसेज मतदारांना मेसेज ह्या देणार आहे, त्यांना बी विषय घेऊन त्यांची बाजू मी ऐकून मी वरिष्ठांना सांगेन आणि मी त्यांचे मार्ग कामं करीन, हे मी त्यांना सांगणार. हे होते आपले गणेश हुंडे, जे तडफदार आणि युवा नेतृत्व आपल्याकडे आहे. आणि आपण पुढे जर पक्षश्रेष्ठी तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही उभे राहणार असं इलेक्शन मध्ये, आणि तुम्ही आमच्या चॅनल सोबत बोललाय आणि आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. थँक्यू. ओके, धन्यवाद, नमस्कार.